तर शिवाजी पार्क जिमखान्याच्या नवीन वास्तूचं आज लोकार्पण होणार आहे। राज ठाकरे, आशिष शेलार, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर हे एकत्र येणार आहेत। मिलिंद नार्वेकर यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती असेल। राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क जिमखान्याच्या वास्तूचं आता नूतनीकरण केलं जाईल। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्क जिमखान्याचं नूतनीकरण जे ते करण्यात आलेले आहे आणि या नवीन वास्तूचं आज उद्घाटन होईल। सदा सरवणकर आणि मिलिंद नार्वेकर यांची देखील कार्यक्रमाला हजेरी असेल। या संदर्भात अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय आता शिवाजी पार्क जिमखान्याच्या नवीन वास्तूचं आज उद्घाटन आहे। कोण कोण मोठे चेहरे आज या कार्यक्रमाला बघायला मिळतील? नक्कीच आपण पाहतोय की शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक असा शिवाजी पार्क जिमखान्याचं नवीन वास्तूचं उद्घाटन जे आहे ते आज शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडणार आहे। आणि या कार्यक्रमाला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। त्याचसोबतच भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि इतर क्रिकेटपटू देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबतच आशिष शेलार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु मी या कार्यक्रमाला आज उपस्थित राहणार नाही तर नंतर कधीतरी येईन अशा स्वरूपाचा संदेश देखील उद्धव ठाकरे यांनी या कमिटीला दिलेला आहे। परंतु आता आपण पाहतोय की इथले माजी आमदार आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर असतील, माजी नगरसेवक समाधान सरवणकर असतील आणि एमसीएचे सदस्य मिलिंद नार्वेकर हे या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंना निमंत्रण होतं परंतु ते उपस्थित राहिलेले नाही, त्याच्यामुळे एमसीएचे सदस्य या नात्याने मिलिंद नार्वेकर जे आहे ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एखाद्या कार्यक्रमामध्ये एकत्रित येतील अशा खरं तर चर्चा होत्या, परंतु उद्धव ठाकरे एकत्रित जरी आले नसले तरी निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।